आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथील संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी लष्कर परिसरातील जगदंबा चौक येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत गुलाबांच्या पाकळ्यांची पायघड्या, पुष्पवृष्टी, टाळ मृदुंगाचा निनाद आणि विठू नामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। यावेळी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य नांदो, देशावर कोणतेही संकट येऊ नये, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळून वरून राजाची कृपा व्हावी, प्रत्येक कुटुंब निरोगी आणि आनंद राहावे, तसेच महाराष्ट्र संत परंपरेच्या मार्गावर अखंड प्रगती करत राहावा असे भावपूर्ण साकडे घातले। पालखी आगमनावेळी खासदार वाघमारे यांनी उपस्थित महिलांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात फुगडी खेळत भक्तिभाव आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवला। गणगण गणाथ बोते आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला। पांढऱ्या शुभ्र वेशभूषा, हातातील भगव्या पताका आणि मुखी अखंड हरिनाम घेत चालणाऱ्या वारकऱ्यांनी शिस्त, सेवाभाव आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवले। टाळ मृदुंग, वीणा आणि अभंगाच्या सुरांनी उपस्थित आबालवृद्ध भाविकांना भक्ती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय अनुभव दिला। या प्रसंगी शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तथा सोलापूर महापालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैया माने, प्रशांत लोणार, फुल जणतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुपदोळे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव ठरला।